नमस्कार मंडळी, सुजाताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स आहेत त्या पाहणार आहोत. मसूरच्या डाळीच्या पिठाने चेहरा धुतल्यानंतर चेहरा चमकदार होतो. काळवंडलेला चेहरा, चेहऱ्यावरचे काळे डाग, वांग हे जर घालवायचं असेल तर बटाट्याचा रस करून चेहऱ्यावरती लावावा. 15 मिनिटानंतर चेहरा स्वच्छ धुवा, चेहऱ्यावरचे काळे डाग कमी होतील. कोरफडीचा गर आणि आवळ्याच्या रसाने केसांना मालिश करा. अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा, केस चमकदार होतात. गुलाबजल आणि मुलतानी माती एकत्रित करून चेहऱ्याला मसाज करावा. अर्ध्या तासानंतर चेहरा स्वच्छ धुवावा, चेहरा उजळतो, चमकदार होतो. उन्हाळ्याच्या दिवसात डोळ्याची जळजळ होत असेल तर डोळ्यावरती काकडीचे काप करून ठेवा. 10 ते 15 मिनिटं तसंच राहू द्या. नंतर थंड पाण्याने डोळे स्वच्छ धुवा, डोळ्यांची जळजळ कमी होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी, दही, ताक, गाजर, काकडी, पुदिन्याचा रस, कलिंगड यांसारखा आहारात समावेश करा. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात फ्रीजमधील पाणी न पिता माठातील थंड पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. केसांच्या वाढीसाठी केसांना अगोदर खोबरेल तेलाने छान अशी मालिश करा. नंतर अर्ध्या तासानंतर केस स्वच्छ धुवा, केसांची वाढ चांगली होते. केस पांढरे होत असतील तर जास्वंदाचे तेल घरीच बनवून जास्वंदाच्या तेलाने मालिश केल्याने केस पांढरे होणे थांबते. चेहरा थंड पाण्याने धुतल्याने चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होतात. तोंडाचा वास येत असेल तर लवंग चघळल्याने दुर्गंधी कमी होते. सर्दी खोकल्याचा वारंवार त्रास होत असेल तर गरम दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. छातीत साठलेला कफ बाहेर काढण्यासाठी तुळशीचा काढा करून पिल्याने छातीतील कफ जो आहे तो बाहेर निघण्यास मदत होते. सर्दीचा त्रास होत असेल तर सर्दीमुळे हैराण जर झाला असेल तर तुम्ही एका पॅनवरती ओवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याने शेकल्याने सर्दी कमी होते. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांनी वजन कमी करण्यासाठी दररोज सकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर मिक्स करून पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनेलवरती जर नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. सुजाता किचनमध्ये तुम्हाला रेसिपी, नवीन टिप्स पाहायला मिळणार आहेत, तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.